नमस्कार. काय कसे आहात आणि कुठे चाललाय? ओ आय सी. विचारू नको म्हणताय. काही हरकत नाही, रस्ता तुमचा आहे, चालत राहा. पण कुठे जायचंय ते आधी ठरवा आणि नंतर चालू राहा. आपल्यापैकी 90% माणसं रस्ता आहे म्हणून चालत राहतात आणि आयुष्य आहे म्हणून जगत राहतात आणि शेवटी मग चौरस्त्यावरती आले की पस्तावतात. नुसतं दिशाहीन चालण्याला काय अर्थ आहे? म्हणजे बघा, आपण पर्यटनाला निघालोय, कुठे जायचं माहिती नाही, कसं जायचं माहिती नाही, बरोबर लगेज घेतलंय आणि हम रस्त्यावर येऊन उभे राहील. किती वेळ लागणार ते माहिती नाही, कसं जाणार ते माहिती नाही, वाटेत भूक, उपासमार, चोरीमारी, आणखीन काही प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम नसते. आता त्याच्या अगदी उलट तुम्ही कुठे जायचे ती दिशा निश्चित केली, म्हणजे द्वारकेला की दिब्रुगडला, कन्याकुमारीला की हिमालयाला, तर तुमचा प्रवास त्या दिशेने निश्चित होतो. एकदा दिशा निश्चित झाली की आपण जाण्याचे वेगळे वेगळे मार्ग चोखाळू लागतो. म्हणजे समजा हिमालयात जायचे तर रस्त्याने जायचं की विमानाने जायचं का ट्रेनने जायचं? बरं, रस्त्याने जायचं तुम्ही निश्चित केलं तर मग स्वतःची गाडी घेऊन जायचं, भाड्याची गाडी घेऊन जायचं की बसने जायचं की आणि कशाने जायचं, हे सगळं तुम्ही निश्चित केलं की बरोबर काय घेऊन जायचं ते निश्चित करता. आणि अशा रीतीने एकदा तुमची दिशा निश्चित झाली की तुमचा प्रवास सुखकर होतो, योग्य दिशेने होतो, कमी वेळेत होतो, कमी खर्चात होतो आणि तुमचे श्रम वाचतात. बस यालाच गोल सेटिंग किंवा ध्येय निश्चिती असं म्हणतात. आयुष्यात तुम्हाला कुठे पोचायचंय, आयुष्यात तुम्हाला कोणतं शिखर गाठायचंय आणि आयुष्यात तुम्हाला काय बनायचंय हे एकदा निश्चित झालं की तुमचा प्रवास त्या दिशेने, योग्य दिशेने, योग्य वेळी, योग्य प्रकारे होऊ लागतो. आता जास्त वेळ वाट न बघता आपली दिशा ठरवा आणि चालू लागा. हॅपी जर्नी.